2025च्या नगरपालिका महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक गोष्ट जी जाणवली तीच जरा बोलावीशी वाटली, म्हणून हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर मागे जी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आणि त्याच्या प्रचारादरम्यानच्या गोष्टी ज्या बघितल्या, खरंच त्या मनाला वेदनादायी, मनाला चीड आणणाऱ्या आणि किळसवाण्या वाटल्या. काय किळसवाणं वाटलं तर या अगोदरही बऱ्याचदा काय गोष्टी घडायच्या, म्हणजे पैसे वाटण्यासंदर्भात गोष्टी घडायच्या. वेळोवेळी बरेच नेते पण ते संदर्भ द्यायचे, पैसे कोणाकडून घ्या पण मतदान आम्हाला आमच्या पक्षाला का. खरं तर या अगोदर असं वाटायचं की पैसे वाटणारे निवडणुकीत आणि मतं घेणारे पैसे वाटून ह्या लोकांबद्दल एक राग असायचा की ही लोक कशी इतक्या चुकीच्या पद्धतीनं राजकारणात पुढे येतात. परंतु ही कालची जी निवडणूक पार पडली, ह्या निवडणुकीत पैसे वाटणाऱ्या कुणाचाच राग आला नाही. वाईट वाटलं, मनाला त्रास झाला तो पैसे घेणाऱ्या लोकांचा. आणि ही इतकं प्रमाण वाढलेलं आहे आज. पैसे घेण्याचं प्रमाण म्हणजे त्यात लाज किंवा वाईट किंवा ते चुकीचं आहे असं कोणाला वाटणं झालेलं आहे. बिनधास्त पैसे विचारतात, ह्या पक्षाने एवढे दिले मग तुम्ही किती देणार, तुम्ही काय करणार, अशा पद्धतीनं लोक आता डायरेक्ट पैसे मागायला लागलेत. आणि समजा काय विचारलं हे चुकीचं आहे म्हणलं तर त्यांचं असं म्हणणं येतं, हे त्यांचे आर्ग्युमेंट असे असते, त्याचं समर्थन असं करतात की त्याला काय परत 5 वर्ष हे येणार आहेत का, मग आता आपण घेऊन टाकू. पण हे करत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही, आपण काय वस्तू विकत नाही तर आपण आपले विचार, आपल्याला साजेसं एखादी गोष्ट, आपल्याला ती गोष्ट आपण घरात आणत आहे किंवा आपल्या नेतृत्वात आणत आहे. ही गोष्ट आणत असताना आपण जर पैसे घेतले, शेवटी निवडून येणारच आहे, पडणारच आहे. परंतु आपण का वाटायचं, आपण का वाईट वाटून घ्यायचं. मग नंतर ही निवडून आलेली लोक काम सांगितल्यानंतर किंवा चुकीचं काम करायनंतर आपल्याला मी पैसे देऊन आलो, मी फुकट आलेलो नाही, मला तुमचं सांगायचं काय अधिकार नाही, असं बिनधास्त डावलून देतात. दुसरी गोष्ट, आज आपल्या मोहोळमध्ये 200-300 कोटी रुपये आले असतील, त्यातली काय परिस्थिती आज एवढे पैसे येऊन सुद्धा हे तर तुम्ही बघताय. मग जर आपण जर पैसे घेत असेल तर ह्या भ्रष्टाचाराला आणि आज मोहोळमध्ये हे जे बकालपणा आहे, दुराव्यवस्था आहे, इतकी वाईट परिस्थिती, ह्याला जबाबदार नेते आहेत असं आपण इथनं पुढं मानायचंच अवघड आहे. कारण पैसे घेऊन मत टाकण्याची टक्केवारी आता वाढायला लागलेली आहे. त्यामुळं आपण चांगल्या गोष्टींची ह्या नेत्यांकडून का अपेक्षा करायची, हाच एक मोठा प्रश्न आहे. ज्या दिवशी तुम्ही बिगर पैसे देता मतदान करचाल, त्या दिवशी तुम्ही असं स्वाभिमानानं एखाद्याला म्हणू शकता की हा नेता वाईट आहे, हा नेता वाईट आहे. पण पैसे देऊन विकल्यानंतर काय बोलायचा अधिकार आहे आपल्याला. मी मेन रोडनं जात असताना माझ्या मित्राला म्हणलं, बघा आपल्या गावचा मेन रोड किती खराब आहे. तर त्याने एक एवढं छान उत्तर दिलं आणि तिथून ठरवलं की आता ह्याच्यावर आपण जास्त म्हणजे प्रतिक्रिया द्यायची नाही की रोड खराब आहे का. तर तो एकच म्हणला, आपली जनता, मोहोळची जनता हा रस्ता डिझर्व करते. आपल्या मोहोळच्या जनतेच्या हिशोबाचाच हा रस्ता आहे. आणि मोहोळचा विकास किंवा मोहोळमध्ये जे आज आपण मिळवतोय, भोगतोय, टॅक्सीच्या रूपानं आपल्याला त्रास होतोय आणि सुविधांच्या रूपानं आपल्याला काही सुद्धा नाही, हे सगळं आपल्याला आपण डिझर्व करतोय, आपण पात्र आहेत त्याला. खरंच ह्या निवडणुकीतून तेच जाणवलेलं आहे. त्यामुळं एका गोष्टीचं वाईट वाटलं की इथून पुढे तर बाबा रे, जनतेलाच माझी विनंती आहे, आज हे राजकीय पक्ष बिनधास्त चुकीच्या पद्धतीने वागायला लागले आहेत. आणि काय नाही, ते आपली ग्रामीण भागात एक म्हण आहे, म्हशीचा दूध म्हशीला पाजणे.
त्याच पद्धतीनं आज तुम्हाला जे पैसे देतात ना ते तुमच्याच खिशातले पैसे काढून तुम्हाला देतात. त्यामुळं तुम्ही काय जास्त काय मिळवलेलं नसतं. उलट तुम्ही स्वाभिमान घालला असतो पुढच्या पिढीबद्दल. पुढच्या पिढीत तुम्ही काय आदर्श देणार आहे? ह्या गोष्टी करून तुम्ही काय काय तुम्ही पुढच्या पिढीला सांगणार आहे की मी माझे मत विकत होतो, माझे विचार विकत होतो, मला माझे स्वतःच काय नाही, जो येईल पैसे देईल त्याचं मी समर्थन करतोय, मी न्यायाच्या बाजूने उभारत नाही, जिथं पैसे येईल तिथंच माझा माझा तिथंच माझा दाखला न्याय हेच हेच साध्य करणार आहे. तर बाबांनो, झालं गेलं ठीक आहे, हे राजकीय पक्ष तुम्हाचं वाटूच करायला बसणार आहेत, पण तुम्ही इथून पुढं कृपया मत विकू नका. तुमचं मताला किंमत द्या, स्वतःला किंमत द्या, एवढंच माझं सांगणं आहे. उद्या निवडून येणारे नगरसेवक आणि नगराध्यक्षांना खूप खूप शुभेच्छा. मोहोळच्या सुविधांवर त्यांनी चांगलं काम करावं हीच मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.